मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्माधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। ज्ञानेश्वरीतला दुसऱ्या अध्यायातला 31व्या श्लोकावर आपण बघतो आहोत. आतापर्यंत दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून ज्ञान सांगायला सुरुवात झाली. जो काही बोध अर्जुनाला करायचा आहे आणि अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला करायचा आहे ते सांगायला 11व्या श्लोकापासून सुरुवात झाली. भगवंतांच्या लक्षात आलेलं आहे की नुसतं युद्ध कर असं म्हणून चालणार नाही. भगवंतांनी सांगितल्यानंतर कदाचित अर्जुनाने ऐकलं असतं, पण अजूनही अर्जुन त्या मनस्थितीत नव्हता की तू सांग आणि मी ऐकतो. जरी तो म्हणाला एका ठिकाणी शिष्यस्तेहम, तरी देखील मी तुझा शिष्य आहे असं जरी म्हणाला तरी देखील शिष्य कुठे गुरुचं ऐकतात. गुरु सांगत असतात, त्यांचं काम ते करत असतात, आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या ऐकणाऱ्या व्यक्ती क्वचित कुठेतरी असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, लक्षात असं आलं की ह्याचा जो अज्ञानजन्य मोह आहे हा ज्ञान दिल्याशिवाय दूर होणार नाहीये, त्यामुळे ह्याला ज्ञानच सांगितलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी ज्ञान सांगितलं आहे. ते ज्ञान काय सांगितलं ते आपण बघतो आहोत. तर आतापर्यंतच्या श्लोकामध्ये आत्म्याचं स्वरूप कसं आहे ते सांगितलं. तुला शोक करण्याचं कारण नाही हे सांगितलं, कारण जे जाणारे आहे ते जाणारच आहे. देह हा कधीही राहणारा नाही, नाश पावणारच आहे. आणि आत्मा जो आहे हा कधीच जाणारा नाहीये, तेव्हा तुला शोक करायचं काही कारण नाही. अनेक प्रकाराने भगवंतांनी सांगितलेलं आहे की जे येतं राहतं आणि जातं. जे येतं ते राहतं तेव्हा आपल्याला दिसतं, त्याची स्थिती आहे ती आपल्याला दिसते, आणि पुन्हा ते अव्यक्तात म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात लीन होत असतं. सोन्याचा अलंकार झाला समोर आपल्या लक्षात येतो, अलंकार आठवला त्याचं पुन्हा काय होतं, त्यानं दुसरं काय होत नाही, सोनच होतं. जे सोन्यातून अलंकार येतो पुन्हा तो आपल्या पूर्व स्थितीला जातो. तसं जे जे काही व्यक्त होतं ते पुन्हा जेव्हा अव्यक्तात जातं तेव्हा ते आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जात असतं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आता अर्जुनाला स्वधर्म कर्माविषयीचं महत्व सांगतायत. ते अर्जुनाला ह्याचा अर्थ आपल्यालाही सांगतायत की स्वधर्म कर्माचं महत्व प्रत्येकाच्या जीवनात किती आहे, आणि हा स्वधर्म कर्माचं जर पालन केलं तर कुठपर्यंत माणसाला जाता येतं ते सांगण्यासाठी हा श्लोक आहे. तू अजूनही का न विचारीसी, जे अजून तू विचार काय करत नाहीस. काय हे चिंती तू आहासे, कसल्या डोक्यामध्ये चिंतन चाललंय, कसला विचार करतोयस. स्वधर्म तू विसरलासी तरावे जेणे, ज्या स्वधर्माने तू तरुण जाणार आहेस त्या स्वधर्माचा तुला विसर पडला का काय. म्हणजे जसं पलीकडच्या तीराला जायचं आहे, नावेचा उपयोग आहे, नावेत बसून पलीकडे जायचं आहे, पण नावेकडचं दुर्लक्ष केलं किंवा नावेचाच त्याग केला आणि पलीकडे जायचं आहे असं जर म्हणत असला तर कसं शक्य आहे. तसं ज्याला मोक्षाला जायचं आहे, ज्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे, त्याला कर्माचा त्याग करून नाही तर कर्म करत असतानाच त्या सर्वापासून मी अलिप्त आहे असा बोध करून घ्यायचा. म्हणून ते म्हणतात तू अजूनही का न विचारेसी, विचार का करत नाही. काय हे चिंती तू आहासी, स्वधर्मो तो विसरलासी तरावे जेणे, ज्या स्वधर्माने तुला तरुण जाता येईल किंवा कुणालाही तरुण जाता येईल तो विसरलास का. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले, की युगाची हे बुडाले जरी येथ. म्हणजे या लढाईमध्ये कौरवांना काय झालं, काय झालं म्हणजे काय, कौरवही जाणार, तुझची काही पातले, नाश कोणाचाही होऊ शकतो. युद्धामध्ये उभं राहिल्यानंतर कोणत्याही पक्षामध्ये नाश होणं, त्यांचा वध होणं हे अपेक्षितच आहे. किंवा युगाची हे बुडाली किंवा सर्वच्या सर्व युग जर इथं बुडालं
तरी स्वधर्म एकू आहे. अनेक मंडळी आली आणि गेली आजपर्यंतच्या जगामध्ये, पण स्वधर्म आहेच आहे. प्रत्येकाचा स्वधर्म जो आहे हा करायचाच आहे, हे जे तत्व आहे ते काही बुडालेलं नाही. अनेक माणसं आली आणि गेली, अनेक युग झाली आतापर्यंत, परंतु स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. ज्याचं त्याचं जे कर्म आहे तो जरा देखील त्याज्य म्हणता येत नाही, दुर्लक्ष देखील करता येत नाही, करायलाच पाहिजे. मग तरी जाईल काय पाय कृपाळूपणे. मग अशा वेळेला तुला ह्या रणांगणामध्ये कृपाळूपण अंगी आलं त्याने तू तरुण जाशील का? म्हणजे स्वधर्माने तरुण जाणार तो जर तू बाजूला ठेवलास आणि तुझ्यामध्ये कृपाळूपणा आला तर त्यामुळे तू तरुण जाणार का? तरुण जाण्याचं साधन कुठलं आहे? नाव सोडलीच पोहायला येत नाही, जाणार कसा पलीकडे? त्या विचार कर. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, तुला करुणा आलेली आहे, यांचा वध करू नये असं वाटतंय आणि म्हणून तुझं चित्त जरी द्रवीभूत झालं, तुझं अंतःकरण जरी करुणेनं भरून आलेलं असलं तरी हे अनुचित संग्राम समयी, संग्रामाच्या वेळेला हे जे काही तुझं हृदय द्रवलेलं आहे हे अनुचित म्हणजे अयोग्य आहे. या ठिकाणी ते योग्य नाहीये. अगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे नीही विष होय सुदले नवज्वरी देता. गोक्षीर गाईचं दूध अतिशय उत्तम असं म्हटलेलं आहे, परंतु जर वैद्याने सांगितलं असेल की दूध घेऊ नका पथ्य आहे असं जर सांगितलं असेल आणि अशा वेळी ते नवज्वरामध्ये जर दिलं गेलं तर उत्तम असलेलं गाईचं दूध देखील विषासमान होईल. म्हणजे एखादी गोष्ट चांगली जरी असली तरी ती केव्हा कोणत्या वेळी त्याचा वापर करायचा बघायला पाहिजे. कुठल्या तरी वेळेला कुठली तरी गोष्ट करायची नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, तसं भलत्या वेळी भलती गोष्ट जर तू केलीस तर हिताचा नाश होईल, कल्याण होणार नाही. हित शब्द बघा तुम्ही, फायदा म्हटलेला नाही, पुन्हा पुन्हा हा शब्द नेहमी लक्षात ठेवावा. हित कशाला म्हटला? हित याचा अर्थ कल्याण, कल्याणाचा नाश होईल. म्हणून तू आता सावध होई आणि म्हणून तुला सांगतोय तुझं हित ज्याच्यामध्ये नाही अशी गोष्ट तू करतोयस म्हणून सावध हो. वायाची व्याकुळ काही, उगीच चोवीस व्याकुळ कशाला होतोयस? आपुला निज धर्मू पाही, आपला जो धर्म आहे जे तुझं कर्तव्य आहे ते पहा. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी, ज्याचं आचरण केलं असता कोणत्याही काळामध्ये बाध येणार नाही, चुकीचं ठरणार नाही, करणं हेच योग्य ठरेल. म्हणजे जसं आपला स्वधर्म कर्म जर आपण पालन करत असलो तर ते मोठं पुण्यकारक आहे असं नाही, पण केलं नाही तर मात्र पाप आहे. ज्याचं कर्म त्यांनी करायलाच पाहिजे, करणं हे त्याचं कर्तव्य आहे. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळी जे. जसं रस्त्याने आपण चालत असलो तर अपावो न पवे, तिथं कुठेतरी अडखळायला होणार नाही, योग्य मार्ग आहे, रस्त्याने सरळ चाललेला आहे. किंवा दीपाधारे वर्तता, किंवा हातात दिवा घेऊन चाललेला आहे असं जर असेल, नाडळी जे अडखळणार नाही, तर दिसतोय दिव्याच्या प्रकाशामध्ये. म्हणजे रस्ता चालताना जसा दिव्याचा प्रकाश उपयोगी आहे तया परी पार्था स्वधर्मे राहटता सकळ काम पूर्णता सहजे होय. तस स्वधर्माचं पालन केलं असता, त्या मार्गाने जात असता सकळ काम पूर्णता, सर्वच्या सर्व कामना पूर्ण होतील आणि सहज होतील. म्हणजे आपला स्वधर्माचं पालन केल्याने आपली व्यावहारिक ज्या कामना आहेत त्याही पुऱ्या होतील आणि तो स्वधर्म आपल्याला पारत्रिक कल्याणही प्राप्त करून देईल. म्हणून व्यावहारिक म्हणजे लौकिक आणि पारत्रिक दोन्ही कल्याण कशामुळे जर साधत असेल तर हे स्वधर्माचं पालन केल्याने. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे. लक्षात तू घे, तुम्हा क्षत्रिय, तू क्षत्रिय आहेस ना, मग क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे? संग्रामात आलेला आहे, लढायचं आहे. तेव्हा तुझ्यासारख्या क्षत्रियांना विचार जर केला तर संग्रामा वाचून नाही उचित जाणे, लढण्याविखेरीज दुसरं योग्य असं काहीही नाही. निष्कपटा हो आहे, लढायचं आहे ना, शुद्ध मनाने लढ आणि उशिरा घाई झुंजावे. आता लढायचंच आहे म्हटल्यानंतर अवसान आणूनच लढायला पाहिजे, नाही तर लढू का मी, कसं कोणाला लागेल का काही असं जर वाटत असेल तर होणार नाही. लढायच्या वेळेला लढायलाच पाहिजे.
ज्या वेळेला जे काम करायला पाहिजे त्याप्रमाणेच त्याची कृती घडली पाहिजे. ती जर घडली नाही, भलतीच जर घडली तर योग्य होणार नाही. मग उशिना गाई झुंजावे हे असो, काय सांगावे प्रत्यक्षावरी. तुला सगळं माहिती आहे खरं म्हणजे काय सांगायचं आहे. यदृच्छया चोपपम्यं स्वर्गद्वारम अपावृतम सुखिना क्षत्रिय पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. त्यांनी म्हटलेलं आहे की स्वर्गाचं दारच उघडलेलं आहे खरं म्हणजे क्षत्रियाला. सहज विचार मनात आला की आता आपण सुद्धा बघतो सैन्यामध्ये अनेक मंडळी सैन्यामध्ये जात असतात. काही काहींच्या आयुष्यात संबंध आयुष्य लढाई न करताच ते निवृत्त होतात. कारण काही प्रसंग आलेलाच नसतो. त्याचं जे काही आहे नोकरी केलेली असते, पगार मिळालेला असतो, जे जे काही सगळं शिक्षण असेल ते घेतलं असतं. परंतु जर एखाद्याला युद्धाच्या मध्ये मरण सगळ्यांनाच येतो. गादीवर बसल्या बसल्या मरणारच असतात, युद्धातही मरणारच असतात. परंतु युद्धात जर मरण आलेलं असेल तर त्याचा गौरव किती होतो, त्याची सगळीकडे कीर्ती मोठी किती होते. पण बाकीचे जर नुसतेच गेलेले असले तर त्याची कीर्ती होत नाही. म्हणून वस्तुतः सैनिकाला युद्धासारखा प्रसंग येणं आणि त्याच्यामध्ये धारातीर्थी पडणं हे फार मोलाचं गौरवाचं ठिकाण असतं. खरा सैनिकाची अपेक्षा ती असते की अशा तऱ्हेनं कीर्ती व्हावी. इथं ते म्हणतात अर्जुना झुंज देखे आतांचे हे हो काजे दैव तुमचे. तुझं भाग्य आहे आणि म्हणून हे तुला युद्ध तुझ्या समोर आलेलं आहे की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. जणू काही सगळ्याच्या धर्माचं निदान ठेवाच तुझ्या हातात आलेला आहे. सर्व धर्म या ठिकाणी आलेले आहेत एकत्र आणि तुला जर ह्या ठिकाणी लढता आलं, बरं युद्ध जर जिंकलंस तर तुला विजय आहे, त्यामुळे तुला निश्चितच कीर्ती मिळेल. आणि पडलास जरी त्याच्यामध्ये तरी देखील कीर्ती होईल की दारातीर्थी पडला, त्यांनी प्राणपणाने झुंज दिली. म्हणजे काहीही घडलं तरी क्षत्रियाच्या दृष्टीने हे योग्य आहे. हा संग्रामू काय म्हणिपे की स्वरूची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला. हा संग्राम काय म्हणतोस, खरं सांगायचं म्हणजे स्वर्गच साक्षात पुढे येऊन उभं राहिलाय त्या संग्रामाच्या निमित्तानं. ना तरी गुणाचे नि पती करे आरतीचे नि पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली. तुझं खरं जर सांगायचं ना तर तुझे गुण ऐकून, तुझी कीर्ती ऐकून, तुझ्याबद्दल ह्या कीर्तीला आसक्ती निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं. आणि म्हणून ही कीर्ती या रणांगणामध्ये स्वयंवर होऊन तुझा माळ घालायला इथं आलेली वाट बघते ते तुझी. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे तई झुंज ऐसे लाईजे. अरे क्षत्रियाने जर फार पुण्य केलं असेल तरच असं भाग्य लागतं, असं हे झुंज आणि त्याच्यामध्ये प्राण देणं ही जी काही घटना आहे ही त्याच्या दृष्टीनं फार मोलाची असते. तेव्हा ही तू संधी जी आहे ती घालवू नको. हे झुंज ऐसे लाईजे त्याला त्यांनी उदाहरण दिलंय, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. जसं सहज रस्त्याने चाललेला आहे पण चालता चालता वाटेत चिंतामणी भेटावा, चिंतामणी रत्न मिळावं. मग चिंतामणी काय करतं, जे मनामध्ये चिंता असेल ती मिळते. कल्पतरू कामधेनू असं सांगितलंय, जे मनात तुमच्या येतं ना त्याप्रमाणे ते घडत असतं आणि म्हणून तसं व्हावं. हे कीर्तीची स्वयंवरे आली. ना तरी जांभया पसरे मुख. किंवा कसा प्रसंग आहे माहितीये का, जांभई द्यायला तोंड मिळावं हा करावा आणि तेथं अवचडे पडे पिऊख आणि अमृत तोंडात पडावं. तैसा संग्राम हा देख पातला असे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहेच. परंतु अर्जुन जो असा अगदी आता गर्भगळीत होऊन पडलेला आहे त्याला आता उभं करून त्याला उसना अवसान आणून लढायला उभं करायचंय. म्हणून नाना प्रकारच्या गोष्टी भगवंत त्याला सांगतायत की काय करायला पाहिजे बघ. आता चेत तम इमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसी तथा स्वधर्मम कीर्तींच हित्वा पापम अवाप्स्यसी. तू आता काय करशील, हा धर्म संग्राम आहे, हा जर केला नाहीस तर मग तुझी कीर्ती जाईल आणि पाप वाट्याला येईल. बघ आता म्हणजे असं केलंस तर हे आहे, नाही केलंस तर काय आहे. मुलाला जसं आई समजावून सांगत असते ना तसंच हे सगळं चाललेलं आहे त्याचं. पहा आता हा ऐसा म्हणजे सगळं तुला सांगितलं बरं, अववेरीजे याचा जर तू अवहेर केलास आणि मग नाथीले सोचू बैसेजे आणि मग नसत्या गोष्टीचा शोक करत जर बसलास तरी आपण आहाना होईजे आपण अपेया. तरी आपणच आपला घात केल्यासारखं होईल. समोर संधी आलेली आहे, तू फक्त उठून लढायचं आहे. पण हे जर केलं नाहीस तर तुझ्या घाताला तूच कारणीभूत होशील, दुसरा कोणीही नाही. उद्धरेत आत्मना आत्मानं
उद्धार देखील प्रत्येक जण आपला आपणच करत असतो आणि अवनती आपली आपणच करत असतो. तसं घात देखील इथं तुझा तूच करशील. आणि काय होईल? पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, किंवा जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये. जर तू या रणांगणामध्ये शस्त्र टाकून गेलास तर पूर्वजांचे जोडिले, आणि पूर्वजांनी कीर्ती जी मिळवलेली आहे आणि ती तुझ्यापर्यंत आलेली आहे, ती आपणच कीर्ती दूर पाठवल्यासारखं होईल. तुझ्या या कर्माने कीर्तीची अपकीर्ती होईल. असं ती कीर्ती जाईल, मिळालेली कीर्ती जाईल. म्हणजे पूर्वजांची तर कीर्ती आहेच, शिवाय तूही आतापर्यंत जे काही आयुष्य गेलेलं आहे त्याच्यामध्ये अनेकांचा पराभव केलेला आहेस, तुझा पराक्रम गाजवलेला आहेस, ही कीर्ती जाईल आणि जगाची अभिशाप होऊ देईल. मग जग निंदा करणार तुझी. हा काय कीर्ती जी आहे ती जाणार आणि सगळ्यांना तू निंद ठरशील. आणि गिवसित पावतील महादोष, आणि मग महादोष शोधत येतील तुला. वस्तुतः असंच असतं, दोष शोधत असतात आणि गुणही शोधत असतात. गुणांना राहायला चांगलं ठिकाण मिळालं की गुण त्या ठिकाणी जाऊन वस्ती करतात, आणि दोषांना राहायला ठिकाण मिळालं की त्या ठिकाणी दोष जाऊन बसतात. तर आपण आपल्या ठिकाणी गुणांना राहायला जागा करायची का दोषांचं आश्रयस्थान व्हायचं हे आपणच ठरवायला पाहिजे. तर असं जर तुझ्या हातून कर्म घडलं तर दोष शोधत येऊन तिथं मुक्काम करतील, आणि चांगलं जर कर्म केलं तर ती कीर्ती येऊन तुला माळ घालील. तू ठरव काय व्हायचं. जैसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा. जसं पती नसलेली स्त्री असेल तर उपहती पावे, मग सर्वांना तिरस्करणीय, कुणी तिला बोलावं अशी अवस्था येते. तैशी दशा जीविता स्वधर्मे विण. किती स्वधर्माला महत्व दिलंय ते पहा. स्वधर्म जर नसेल तर जीविताला अशी स्थिती होईल. त्या तू लक्षात घे. स्वधर्म हा जरा देखील टाळणं त्याज्य तर नाहीच, पण जरा देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, गौणत्वाने घेता येणार नाही. अत्यंत महत्वाचं आहे. ना तरी रणी शव सांडीजे, रणामध्ये जर शव असेल ते चौमेरी गिधी विदारीजे, मग गिधाड येतात चारी बाजूने त्या शवाभोवती. तैसे स्वधर्म ही ना अभिभवीजे महादोषी. त्याप्रमाणे स्वधर्म जर टाकला, बघा उपमा कशी दिली आहे त्यांनी. शव पडलेलं आहे आणि सगळ्या बाजूनी गिधाड त्याच्यावर धाड करून घेतात. तसं ज्यांनी स्वधर्म टाकलेला आहे त्याच्या भोवती महादोष हल्ला करून येतात त्याच्यावर. म्हणून हे संतांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं. स्वामीजींच्या जीवनात मला पाहायला मिळतं. प्रत्येक गोष्ट इतकी तत्परते ना. दुकान असेल दुकान, संसार असेल संसार, ते सगळं करता आहेत, पण त्याच्यातून पुन्हा अलिप्त कसं राहायचं हे बघण्याजोगं होतं. जे सर्व गोष्टी उत्तम तऱ्हेनं करून देखील, आणि लक्ष कुठीकडे तर ध्येयाकडे. हे सगळं कशासाठी करायचंय स्वधर्म, तर ह्या स्वधर्माने आपल्याला जे ध्येय आहे आत्मदर्शनाचं ते आपल्याला गाठायचं. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययान संभावितस्य चा कीर्तीर मरणात अतिरिच्यते. संभावित सज्जनाला मरणापेक्षा, म्हणजे अकीर्ती जर होणार असेल तर त्यापेक्षा मरण बरं. एक वेळ मरण परवडेल आपल्याला, पण अपकीर्ती होऊ नये असं वाटत असतं. म्हणून स्वधर्म हा सांडशील, स्वधर्म जर टाकशील पापा वरपडा होशील. पापाला आश्रयस्थान होणार तू जर हे टाकलंस तर. आणि अपेक्षते न वचेल कल्पांतवरी. आणि मग कल्पांतापर्यंत देखील तुझ्या नावापुढे हे लावलं जाणारच. आपण सुद्धा आज इतिहास वाचतो का नाही, आमके युद्धातून पळाले. आज हजारो वर्ष झाले तरी ते सगळं आपण पुन्हा पुन्हा सांगतच असतो. हा युद्धातून पळाले, युद्धातून पळाले. तशी तुझी अपकीर्ती झाली, ती कल्पांत गेला तरी सुद्धा ती दूर होणार नाही. जाणतेनी तवची जियावे, जाणतेनी सज्जनानी, चांगल्या माणसाने, विचारवंतानी तवची जियावे, तोपर्यंतच जिवावं, म्हणजे जिवंत राहावं. जेव्हा अपकीर्ती अंगानं पवे. अपकीर्ती जोपर्यंत आलेली नाही तोपर्यंतच जगावं. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, अहो कलंक लागेल, कुळाला कलंक लागेल, मला लोक नाव ठेवतील, हे वाटणाऱ्याला वाटतं. नाही तर असं जग आता निर्माण झालेलं आहे. हा कोण काही का म्हणे ना, आपल्याला काय करायचं. कुणी काही म्हटलं, कुणी काही बोललं, काही कशाचं काही वाटतच नाही आहे. त्याला एक म्हण आहे, निर्लज्जम सदा सुखी असं म्हटलं. ज्याला कशाच काही वाटत नाही त्याचा प्रश्न नाही. पण जाणतेनी शब्द इथं वापरलाय. तर चांगला मनुष्य जर असेल तर मात्र त्यांनी तोपर्यंतच जगावं, अपकीर्ती येत नाही. आणि सांग पा केवी निघावे येथोनिया. असं असल्यानंतर
तू इथून निघून जायचं म्हणतोस, हे काय बरोबर आहे का? सांग बरं मला तू निर्मत्सर सदयता येथून निवसील कीर मागवता परी ते गती समजता न मनेल वया. तू कशासाठी बाहेर पडतोयस? निर्मत्सरी झालेला आहेस. ज्या राज्यासाठी त्यांचा मत्सर आहे त्यांना काढून मला घ्यायचं आहे वगैरे असं नाही. तुझ्या मनात असं येत आहे ना की मला हे काही नको आणि त्यांनी राज्य केलं तरी चालेल, पण मी याचा काही वध करणार नाही. म्हणजे तू निर्मत्सरी झालास. शिवाय तुझ्या अंतःकरणामध्ये दया आली, तू सदैव झालेला आहेस. आणि हे म्हणून तू येथून निघशील, तू या युद्धातून बाहेर पडायचं म्हणशील. पण ते गती समजता न म्हणेल. पण तुझं हे जे काही सांगणं आहे किंवा तुझा हा जो विचार आहे ना तो बाकीच्यांना पटणारा नाही आहे. ते चहूकडून वेडतील. म्हणजे तू शस्त्र इथून टाकून पाठ फिरून जायला लागलास, तुला सोडणार नाही. ते चहूकडून वेढीतील, बाणवरी घेतील, बाण मारणार तुला. ते तर पारता न सुटी जाईल कृपाळूपणे. जे तू हातातलं शस्त्र टाकणार ते तुझ्यावरती हल्ला करणार आणि अशा वेळा तुझा कृपाळूपणा आहे काही उपयोगाचा नाही, भलत्या ठिकाणी उपयोगी नाहीये. ऐसेनी प्राण संकटे जरी विपाय पा निघणे घटे. अशा वेळी त्या प्राण संकटातून समजा सुटलास, तू नाही लागलं तुला काही, तिथून बाहेर पडलास तरी ती जियालेही ओखटे मरणाहुने. जिवंत सुटलास जरी तरी तू ज्या पद्धतीनं रण सोडून मधून आलेला आहेस आणि अशा तऱ्हेनं तुझं ते जिवंत राहणं मरणापेक्षा वाईट ठरणार आहे. तर सगळे ते म्हणतील की अर्जुना सोडून पळाला, रणांगणातून पळाला. कारण काय? भयात रणात उपरतम मनसनते त्वाम महारथा. हे जे सगळे दुर्योधनादिक सगळे महारथी आहेत ना, ते काय म्हणतील? भयात, हा भयाने पळून गेला रण सोडून, असं म्हणतील. एशामच त्वम बहुमतो भूत्वा यास्यसी लाघवम. आणि परिणाम काय होईल माहितीये का? तुला जो आतापर्यंत मोठेपणा मिळालेला आहे, तुझी एवढी जी कीर्ती गाजलेली आहे आणि तुझे जे कौतुक करणारी भीष्मादी मंडळी आहेत त्यांना देखील तुझं हे करणं अतिशय मान खाली घालायला लावणार आहे. कारण ते तुझ्याबद्दल गौरवाचं बोलतात, त्यांना फार अभिमान आहे अर्जुनाबद्दल. पण असं जर तू कृत्य केलंस तर त्यांना देखील ते मानवणार नाहीये. त्यामुळे विचाराने कर काय ते. तू आणि काही एक न विचारेसी, तू आणि एक गोष्टीचा विचार करत नाहीस. एत संभ्रमे झुंजो आलासी. भरमिष्ठ म्हणजे वास्तविक येताना नीट विचार करून आलेला आहे, पण इथं आल्यानंतर काहीतरी झालं त्याच्या विचारामध्ये आणि तिथून तू लढायला आलास आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी. आणि मनात कणव आली आणि म्हणून तू जर इथं मागून परत गेलास तरी तुझे ते अर्जुना, तुझं हे वागणं या वैरिया दुर्जना, हे दुर्जन आहेत तुला माहिती आहे. कारण हा लढणं जे आहे ते नुसते शत्रू नाही आहेत, हे दुर्जन आहेत म्हणून आपण लढायला उभे राहिलेलो. या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल म्हणा, त्यांना आवडेल सगळं तुझं करणं. तुझं हे म्हणणं जे आहे हे त्यांना मानवेल. तुझ्या मनात जे आलंय हे त्यांना कळेल तरी का? म्हणजे संत जे वागत असतात, चांगली मंडळी जे वागत असतात ते सगळ्यांना कळतं असं काही नाही. त्या ठिकाणी ते म्हणणार भेटत आहो म्हणून तसं त्यांना वाटण्याची शक्यता आहे. तुझा बोध त्यांना येणार नाही. सांगे मज, सांग बरं मला. अवाच्य वादांश बहुन वदिष्यन्ति तदा हिताः निंदतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम तु किम. ते म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा भ्याला. ते काय म्हणतील तुला? अर्जुन भ्याला म्हणतील. हा सांगे बोलू उरला निका काही, असं जर त्यांनी म्हटलं तर निका म्हणजे योग्य आहे काय असं त्यांनी म्हणणं. अरे लोक सायासे करुणी बहुते का वेचिती आपुली जीविते. किती कष्ट करतात लोक आणि आपले जीवन चांगल्या तऱ्हेने घालवायचा प्रयत्न करतात. परी वाढवी ती कीर्ती ते धनुर्धरा. हे अर्जुना, लोक अतिशय कष्ट करून आपली कीर्ती वाढवतात. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी नाना प्रकारचे कष्ट घेतात. ते तुझं अनायासे, ती कीर्ती तुला अनायासे अनकळीत जोडली असे, सहजच तुला प्राप्त झाली आहे. तुझं शौर्य आहे, धैर्य आहे, आतापर्यंत जे काय तू जीवन घालवलंस त्यामुळे कीर्ती तुला सहजच मिळालेली आहे. असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. जसं गगन आहे अद्वितीय तशी तुझी कीर्ती देखील अद्वितीय आहे. तुझ्या जोडीचा कुणीही नाहीये. तैसी कीर्ती निस्सीम. तुझ्या कीर्तीला सीमा नाही आहे. असीम ती कीर्ती आहे तुझी, अलौकिक कीर्ती आहे. तुझ्या ठाई निरुपम,
तुझ्या ठिकाणी ही अशी कीर्ती आहे, तुझे गुण उत्तम तीही लोकी, आणि तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण वाखाणले जातात. सर्व ठिकाणी लोक त्याचं कौतुक करतात. दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणीते, जे भूपती आहेत निर्णय राजे जे सगळे ते भाट होऊन तुझी स्तुती गातात. आणि दुसरे जे ऐकेल या दचकती कृतांतालिक, आणि ज्यांना तुझी भीती आहे ते तुझं नाव ऐकल्याबरोबर दचकतात. अर्जुन आला याला असं म्हटलं की ते दचकतात. ऐसा महिमा घनवट, असं तुझं महात्म्य कसं आहे, असं वरवरच नाही, घनवट दाट आहे, गाढ आहे. गंगा जैशी चोखट, उदाहरण कसे दिले बा, गंगा जशी शुद्ध तशी तुझी कीर्ती घनवट आहे. जया देखी जगी सुभट वाट झाली. हे पौरुष तुझे अद्भुत, तुझं पौरुष कसं अद्भुत आहे, ऐकून या आहे समस्त. जाहले आधी विरक्त जीवितेसी, तुझे अद्भुत पौरुष ऐकल्यानंतर बहुतेक जी मंडळी आहेत समोर असलेली ती जीविताविषयी विरक्तच झालेली आहे. त्यांनी जवळजवळ आपला हे सोडलेलाच आहे, या रणातून आपण सरळ परत जाऊ असं काही त्यांना वाटत नाही. त्यांनी आपली आशा सोडलेली आहे जीवाची, अशी परिस्थिती झाली. त्याला उदाहरण दिलंय, जैसा सिंहाची हाका युगांतू होय मदमुखा. सिंहाची गर्जना ऐकली की मदोन्मत्त हत्ती जो असतो तो देखील नरमतो. तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा, तसा सगळ्याच्या सगळ्या कौरवांना तुझा धाक आहे. म्हणजे मदोन्मत्त हत्ती कोण, हे कौरव, आणि ह्याची भूमिका गर्जना. नुसती तुझी गर्जना केलीस की ते सगळे तुला घाबरतील. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. उपमा ज्ञानेश्वरांच्या 6 अडख्या येत असतात, आपल्या लक्षात येत नाही पहिल्यांदा काय म्हणायचं त्यांना. तसं त्याला तिने उदाहरण काय दिलं, पर्वत आणि वज्र आणि सर्प आणि गरुड. जसं गरुड असला की गरुडाच्या समोर सर्पाचं काही चालत नाही, तसं पर्वत आहे खरं म्हणजे, पण वज्राचं आहे तो वज्र पर्वताला देखील भेद करणार आहे. तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा, त्याप्रमाणे सर्व मंडळी तुला मानत असतात, तुझ्या धैर्याला. ते अगाधपण जाईल, ते सगळं काही जाणील, आणि मग हिणाव अंगा येईल, मग तुझ्याकडे कमीपणा येईल, हीनपणा येईल. आणि जरी मागुता निगसील केव्हा हिणाव येईल, जर न झुंज तुची न लढता तू माग पाय जर घेतलास तर सगळी कीर्ती जाणार आणि हीनपणा येईल. आणि हे पळता पळवू नये देती. बरं तू पळायचं ठरवलंस, हे तुला पळू देणार नाहीत काही, धरून अवकळा आणि ते तुला पकडते आणि तुझे नाना प्रकारचे हाल करते. तू शस्त्र घे अगर नको. त्याचं कारण काय आहे त्यांना माहिती आहे की सामान्यतः जो शूर असतो, क्षत्रिय असतो, तो समोरच्याची युद्ध करताना त्याच्या हातात जर शस्त्र नसेल, पडलं असेल तर त्याला पुन्हा सांगतो उचल शस्त्र उचल, निशस्त्रावर वार करायचं नाही असं असतं. पण ह्या लोकांच्याकडे ते नाहीये काय. तू शस्त्र जर टाकलं तर ते असं म्हणणार नाही तुला की तू शस्त्र हातात घेऊन लढायला ये म्हणून. तू पळायला लागलं तर ते तुझ्या पाठीला मारतील, त्यामुळे सोडणार नाही. धरून अवकळा आणि ती नुसतं मारतील नव्हे तर तुझे सर्व तऱ्हेनं तुझी ज्या तऱ्हेने निंदा होईल, तुझी अवहेलना होईल, तुच्छता होईल, जास्तीत जास्त तुझा अपमान कसा करता येईल अशा पद्धतीनं ते वागवतील तुला. न गणित कुटी बोलती ऐकता तुझं. मग ते वेळी ही फुटावे, मग त्यावेळेला तुझी काय स्थिती होते बघ. किती अवस्था तुझी अशी दयनीय स्थिती तुझी होईल. मग असं होईल आता लाठेपणे का न झुंजावे. अशा स्थितीला तोंड देण्यापेक्षा आताच का झुंजणार नाही, सेवे तेव्हा मरणार ना, मग लढ. आणि आलं मरण तर येऊ दे. हे जिंकले तरी भोगावे महितळ. समजा जिंकलंस लढाईमध्ये, या पृथ्वीचं राज्य तुला मिळेल. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. हत झालास, पडलास, स्वर्ग मिळेल. जिंकलंस, पृथ्वीचं राज्य मिळेल. तस्मात म्हणून उत्तिष्ठ, आज्ञा अनेक वेळेला केल्या तसं अर्जुनाला पुन्हा म्हटलं. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाचा निश्चय करून उठ. ना तरी रणी येत झुंजता वेचले जीवित. लढत असताना समजा जीवित पडलं तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. सहज स्वर्ग सुख तुला मिळेल, काही कष्ट करायला नको. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी. म्हणून त्याचा तू आता विचार करत बसू नको. आता धनुष्य घेऊन उठी, उठ, झुंजे वेगी. वेगाने उठ आणि लढायला तयार हो. देखे, ऐकून घे.
स्वधर्मो हा आचरिता दोषू नाशे असता. तुझं भ्रांती आहे कवण चित्ता पातकाची. स्वधर्माचं आचरण करत असताना दोषू नाश आहे, सगळे नाश जातात, दोष असतात त्याचा नाश होतो. आणि तुझं भ्रांती आहे तुला, म्हणजे मग तो जो म्हणाला होता ना, हे युद्ध जर केलं तर पाप लागेल, तू हाती जोडलेला जाशील, म्हणजे माझ्या हातून हे पाप होत आहे असं तुला जे वाटत होतं, ही भ्रांती आहे तुला. ही भ्रांती आली कुठून? स्वधर्माने दोषांचा नाश होतो. तू स्वधर्म कर्म कर. सांगे प्लवेची काय बुडीच आहे, नावेत बसला आणि बुडतो असं म्हटल्यासारखं झालंय. का मार्गी जाता आडळीजे, का चांगल्या मार्गाने जाताना मी अडखळलो. परी विपाये चालून येणीजे तरी तेही घडे. अमृते तरीच मरीजे जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हे तुकपणे. अमृत घेतलाय तरी देखील मृत्यू होतो, कारण विष प्यालं तर. तसं स्वधर्मामध्ये जर हेतू ठेवला तर दोष आहे, आणि आपलं जर काही होत असेल तर हेच होत आहे. स्वधर्म कर्म उत्तम तऱ्हेने आपण करतो असं आपण गृहीत धरू, तरी देखील त्याच्यामध्ये हेतू ठेवला असल्यामुळे ते स्वधर्म कर्म वाया जातात. जसं अमृत असलं तरी विष प्यायला ना जाणार तो, तसं स्वधर्म कर्म जे आपल्याला पलीकडे नेणार आहे त्याच्यामध्ये हेतू ठेवलेला असल्यामुळे ते स्वधर्म कर्म करून देखील वाया जातात. फार महत्वाची ओळी आहे. अमृते तरीच मरीजे जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हे तुकपणे. कशासाठी स्वधर्म कर्म करायचंच आहे, हे केल्याने मला काय मिळणार आहे असं म्हणलास ना, आलं दोष. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा. हा कर्मयोगाला नेणार आहे. कर्माचा कर्मयोग केव्हा होतो हा हेतू टाकला पाहिजे. अमक्यासाठी मी करतोय असं म्हणू नका, आणि तो हेतू संसारातला. हा असं म्हणा की हे कर्म केल्याने भगवंताची प्रसन्नता मला लाभणार आहे, हे कर्म केल्याने माझं चित्त शुद्ध होणार आहे, सद्गुरूंची प्रसन्नता लाभणार आहे, दुसऱ्यासाठी मी काही करायची इच्छा आहे असं म्हणलास तर ठीक आहे. पण मला काहीतरी मिळायचं आहे म्हणून स्वार्थापोटी जर होत असेल तर त्याचा उपयोग होत नाही. आणि बहुधा लक्षामधले एखादी व्यक्ती जर सोडली तर सगळी कर्म हेतुकपणे होत असल्यामुळे कर्माचा कर्मयोग होत नाही आणि ह्या दिशेनं वाटचाल होत नाही. म्हणून हेतू सांडवणी सर्वता. तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. मग तू लढलास तरी पाप नाही, कारण हेतू ठेवायचा नाही. त्या ठिकाणी लढायचं काम आहे, लढायचं संपलं. अमक्यासाठी असं तू म्हणू नकोस. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. कुठलंही कर्म करताना कर्मापुरतच कर्मण्येव अधिकार असते. पुन्हा पुन्हा पहिल्यांदा सुरुवात भगवंतांनी सांगितलं, तू तुझं कर्म कर, त्याच्यापासून सुख का दुःख विचार करू नको. सुख दुःखे समे कृत्वा. प्रत्येक कर्म करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की लाभ आहे का लाभ आहे, जय आहे का पराजय आहे, हा विचार ठेवू नको. युद्धायुज्यस्व. आणि अशा प्रकारे तू तुझं कर्म जर केलंस नैवम पापम अवाप्स्यसी, तुला पाप लागणार नाही. सुखी संतोषा न यावे. एखादं कर्म झालं, चांगलं झालं, हा हा काय छान झालं हो, फुरवून गेला असं नाही. झालं कर्म छान आहे, प्रभूची कृपा. काय चांगलं केलं होतं, लोक तुमची लगेच स्तुती करायला लागते, लगेच मनात माहिती पाहिजे चांगलं झालं त्याची कृपा. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. काही कारणाने दुःख झालं, त्याला खचून बसले, काय नाही हो केलेलं आमच्या कामाला काही यश नाही, काही नाही, पुन्हा काही आम्ही करणार नाही, हा असं चालणार नाहीये. दुःखी विषादा न भजावे. तू तुझा प्रयत्न करीत राहा. ते जर योग्य असेल आणि तू जर साधक असशील, भक्त असशील, तर तुझ्या कल्याण कशात आहे तेच भगवंत तुझ्याकडून करून घे. त्याच्यावर विश्वास ठेव. त्यामुळे एखादी गोष्ट घडली नाही, विषादा न भजावे. दुःख व्हायचं कारण नाही. प्रसन्नता कोणत्याही कारणाने प्रसन्नता मोडायची नाही, आनंदात राहिलं पाहिजे. दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. लाभ आहे का लाभ आहे ह्या कर्मापासून हे मनात ठेवू नको. तू तुझं काम कर. येथ विजय पण होईल की सर्वता देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. मला विजय होणार, माझा देह जाणार, सगळेजण मरणार, हे काहीही तू विचार करू नकोस. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता सावनी जावे. आपण योग्य त्या मार्गाने स्वधर्माची राहटता, स्वधर्माचं आचरण करत असताना जे सहजच वाट्याला येईल ते निवांतपणाने सहन करावं. चांगलं झालं छान आहे म्हणावं,
नाही झालं तरी ठीक आहे म्हणावं. ऐसिया मने व्हावे तरी दोषू न घडे स्वभावे. अशा मनानी जर कर्म घडलं, मन समतोल ठेवून जर सगळी कर्म घडली किंवा जे घडेल ते स्वीकारायची बुद्धी जर असेल तर दोषू न घडे, स्वभावताच कुठल्याही कर्माला दोष लागणार नाही. म्हणून आता झुंजावे निबरांत तुवा. म्हणून तू आता शांत चित्ताने स्थिर चित्ताने लढायला उभा राहा. एषा ते भीता सांख्ये बुद्धी योगे त्विमाम शृणु. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझं येथ. सांख्य म्हणजे काय, ही सांख्य स्थिती सांगितली. प्रकृती पुरुष विचार आला, त्याच्यामध्ये जे जाणार नाहीये ते जाणार नाहीच आहे, आणि जे जाणार आहे ते किती टिकवलं तरी टिकणार नाहीच आहे. नीट समजून घे. ही मुकुळीत सांगितली तुझं येत. आता बुद्धियोगो निश्चित अवधारी पा. आता बुद्धियोग तुला काय आहे तो सांगतो. जया बुद्धियुक्ता जाहरिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधून पवे. असा जर तू बुद्धियुक्त झालास, व्यवसायात्मका बुद्धी झाली, तुला हा जर बोध आला तर तुझ्या कर्मबंधक अनेक कर्म जरी केलीस त्या कर्माचा बंध तुला लागणार नाही. उदंड कर्म करायला हरकत नाही, पण ह्या पद्धतीने करायला पाहिजे. स्वार्थासाठी एकही कर्म होता कामा नये, हेतू धरून करता कामा नये. जे काही कर्म केलेलं आहे ते समोर आलेलं आहे, परमेश्वराने आपल्या पुढे ठेवलेलं आहे. हे माझं स्वधर्म कर्म आहे, म्हणून उत्तम प्रकाराने जर केलंस ते किती कर्म झाली तरी त्याचा तुला बंध लागणार नाही. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साईजे. अंगावर जर कवच घातलेलं असेल तर शस्त्रांचा जरी वर्षाव झाला तरी पहिली जैतेसी उरीजे अचुंबित. तर तसं तो जर झाला तर तो सहन करावा, याचा अर्थ तुला त्याचा काही स्पर्श होणार नाही. तसं बोध ठेवून जर का तू काही केलं तर कुठल्याही कर्माचा तुला बंधन नाही, कशाचा लेप लागणार नाही. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असेल. पण अशा तऱ्हेनं कर्म केल्याने ऐहिक जे आहे त्याचाही नाश होत नाही आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. बघा किती सोपं सांगतात. मोक्ष तुझ्या वाट्याचाच आहे, ठेवलेलाच आहे तो. बरं ऐहिकाचं नुकसान झालं असं काही नाही, तुझं तू कर्म कर. कारण पुन्हा ऐहिक जे आहे ते आपल्या अन्नमान धन हे तो प्रारब्ध आहे. जेवढं ऐहिक तुला मिळायचं आहे तेवढं मिळणारच आहे, तर दुसरं कोणी काढून घेऊ शकत नाही. हे जर माणसाला पक्क कळलं ना तर कितीतरी संघर्ष कमी होते. उगी जे कोर्ट कचेऱ्या नाना गोष्टी आपल्या ज्या चाललेल्या असतात त्याच्यात आपलं आयुष्य व्यर्थ जातं. त्याच्याऐवजी लक्षात असं ठेवा, जे माझ्या वाट्याचं आहे ते कोणी काढून घेणार नाही, आणि जे माझं नाही आहे ते कितीही मिळवायचा आपण प्रयत्न केला तरी ते मिळणार नाही. त्यामुळे सहज ओघाने जे आलेलं असेल ते आपण करत राहावं, नाही तर कुणीतरी अचानक आणून ठेवल्यासारखं ठेवतं. अशा अनेक घटना मी तर आता सारख्या पाहते. जे कार्य आता आपण करतोय त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा घडत असतात की अचानक काही चांगलं होऊन जातं. पण नाही झालं ठीक आहे, परंतु नेहमी हे लक्षात ठेवावं की ऐहिक गोष्टी या सगळ्या बऱ्याचशा आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतात, आणि परमार्थ हा जास्तीत जास्त प्रयत्नावर अवलंबून असतो. थोडा प्रारब्धाचा भाग असतो, पण प्रयत्न जर करायचेच झाले तर परमार्थात करावे. प्रारब्ध जे समोर आलेले असेल त्याप्रमाणे आपलं कर्म करत राहावं. कर्माधारे राहटी जे, कर्माच्या आधाराने कर्म करत राहावं. परी कर्म फळ न निरीक्षिजे, हे महत्वाचं आहे. कर्म कर, कर्माचं फळ. आधीच व्यवसायाला धंद्याला सुरू केले की आकडे सुरू होतात, किती केलं म्हणजे किती मिळणार आहे, फायदा किती मिळणार आहे, काय मिळणार आहे. आता सुरुवात तर करा पहिल्यांदा, काहीतरी थोडा विचार पाहिजे, कबूल आहे, पण किती फायदा मिळणार आहे इकडे बघून मग उलट गणित मांडलं जात. आणि संतांचं भगवंतांचं सांगणं असतं जे काही तुम्ही असेल ना ते सुरू करा तुमच्या ह्याने. योग्य जर असेल आपोआप त्याला त्याप्रमाणे प्रतिसाद मिळत जातो. बरी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बंदीजे भूतबाधा. मंत्रज्ञ जो असेल त्याला भूतबाधा होत नाही, तो दुसऱ्याची काढतो परंतु त्याला त्याचा होत नाही. जसं डॉक्टर रोग्यांना बरा करतो पण तो रोग स्वतः घेत नाही. त्याचं कारण त्यांना माहिती असते की त्या रोगापासून आपण लांब कसं राहायचं. त्याला तर बरं करायचं आहे पण तो रोग आपल्याला तर लागता कामा नये, म्हणून ज्या पद्धतीने ते राहत असतात. तसं कर्म तर करायचं आहे पण कर्माचा लेप तर आपल्याला लागायचं नाही. अशा तऱ्हेने जी युक्ती आहे ती युक्ती समजून घेऊन त्याप्रमाणे करायला पाहिजे. त्या परी जे सुबुद्धी, सुबुद्धी पाहिजे. फळ मागितले की कुबुद्धी आली, मग ते फळ आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, सुरू होते. पण ऐशा तिया परी जे सुबुद्धी आपुलाली या निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. मग या उपाधीमध्ये तो कुठल्याही सापडत नाही. जे तन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ.
आता हे सगळं पुढे कुठं जायचं ते बघा. ज्या ठिकाणी पुण्य पाप लागत नाही, जे सूक्ष्म आहे, अति निष्कंप आहे, आणि ज्या ठिकाणी तिन्ही गुणाचा लेप लागत नाही, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. असं जे ते बोध आहे, तो जो ज्ञान आहे, ती बुद्धी जी तशी त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. ती बुद्धी अल्पची हृदयी प्रकाश आहे. जरा जरी त्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला थोडासा तरी अशेषही नाशे संसार भय, तर सगळंच्या सगळं संसार भय नाश पावतं. ह्याचा अर्थ असा, संसार नाश पावत नाही, संसार तसाच चाललेला असतो, पण सामान्य माणसाला त्या संसाराचं जे भय असतं ते भय जातं. हा जर बोध मनात पक्का राहिला तर, की काय केलं असता आपण सर्व कर्म करून त्या कर्मापासून अलिप्त राहू शकतो, ही युक्ती ही जर कळली, किंवा बुद्धीत जर तसा प्रकाश पडला, तर सर्व काही करून त्याला त्याचा त्रास होणार नाही. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धी एके कुरुनंदन. म्हणून व्यवसायात्मका बुद्धी जी आहे ही ती समजून घे. बहुशाखा अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. नाही तर मग काय होतं, बुद्धी अनेक ठिकाणी फाटे फोडत असते. बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे की हे करायचं, इथं पोचायचं पक्के पाहिजे. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी. जसे दिवा असतो, ते दिव्याची ज्योत असते, छोटीच असते, पण अगदी अंधारामध्ये बघा, आपण एकदम लाईट गेलेले असले, नुसती काड्याच्या पेटीची काडी जरी लावली तरी आपल्याला पुष्कळ प्रकाश वाटतो. तसा हे थोडीशी जरी बुद्धी प्रकाशली तरी बहुतेजा ते प्रगटी. तैसी सतबुद्धी, हे थेकुटी म्हणू नये, तशी सद्बुद्धी जर असेल तर ती थोडीशी आहे म्हणू नये, तिचा प्रकाश वाढत जातो. परंतु ह्या बुद्धीकडे ओढलं जाण्यापूर्वी ही खेच असते, ऐहिक आणि पारत्रिक दोन्ही मध्ये जोराची खेच असते. ती कळेपर्यंत फार काळ जातो. आणि एकदा ही सद्बुद्धी जर लक्षात आली आपल्या, आणि त्याप्रमाणे आपण तिकडे एकदा खेच सुरू झाली, इकडे हळूहळू हळूहळू सुटतच जात सगळं, आणि त्या दिशेनं त्याची खेच सुरू होते. सद्बुद्धी हे थेकटू म्हणू नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारवंताने लक्षात येत आहे की सत्वासना फार दुर्लभ आहे. बहुधा सगळ्या ज्या वासना आहेत त्या सांसारिक वासना आहेत, आणि सत विषयीची वासना म्हणजेच निर्वासना. सतची बद्दलची कामना म्हणजे निष्कामता. त्या सत पाहिजे, तेच मला मिळवायचंय असं पाहिजे. सद्वासना म्हणजे आपण ज्या काय म्हणतो चांगल्याच आहेत आपल्या वासना, असं आपण कल्पना करतो, त्या सद्वासना नसतात. बरं आहे, इतरांपेक्षा मी बरा वागतो एवढंच आपण फक्त म्हणतो, पण सद्वासना याचा अर्थ सच्चीच प्राप्ती मला व्हायला पाहिजे, या एकाच हेतून जाणार प्रत्येक कर्म. आणि का सारिका भयवसू जैसा न जोडे परिसुख, अमृताचा लेशू दैव गुणे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी. ही दुर्बुद्धी जी आहे, ही जी सद्बुद्धी आहे ही दुर्लभ आहे. काय करते ती? परमात्माची अवधी. तिला जर काय हवं असेल, ध्येय काय आहे? परमात्माच. जैसा गंगेसी उदधी निरंतर. जसा गंगेला विचारलं कुठं जायचंय, इकडे पाठ वळून पाठीमागे फिरली, उदधी कुठं चाललीये गंगा, वेगाने असं जे विचाराल सागराला मिळायला चालली. तसा हा जीव प्रत्येक कर्म कशासाठी करतोय असं जे विचाराल, परमात्म्याला मिळण्यासाठी. प्रत्येक क्षण जी ओढ लागलेली आहे ती परमात्म्याला मिळण्याची ओढ लागली. अशी जर ओढ लागली असेल, तैसे ईश्वरा वाचून काही जिये आणि लाणी नाही. लाणी म्हणजे शेवट. ज्या बुद्धीला ईश्वराखेरी शेवटच नाही दुसरा, कुठं पोचायचं आहे? ईश्वराकडे. ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी. अशी एकच बुद्धी आहे, तीच ही व्यवसायात्मिका बुद्धी. ती बुद्धी आपली पक्की झाली पाहिजे, निश्चय झाला पाहिजे की हेच आपल्याला प्राप्तव्य आहे. येरते दुर्मती. आणि ही बुद्धी ज्याला नाही त्याला दुर्मती असं म्हटलंय. बघा कोणाकोणाला म्हटलंय तिथे. बहुतेक सगळेजण ह्या दुर्मतीमध्ये येतात. जे बहुधा असे विकरती, जी परमेश्वर सोडून सगळ्या ठिकाणी फिरते आहे, तेथ निरंतर रमती. अविवेकी आहे. जे अविवेकी मंडळी असतात ती सद्बुद्धी सोडून बाकी सर्व ठिकाणी ती रमलेली असते. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा इष्ट नाही. आणि त्यामुळे त्याला त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कुणाला स्वर्ग, कुणाला संसार, कुणाला नरक सगळं मिळतं. पण आत्मसुख जर हवं असेल तर बुद्धी व्यवसायात्मिका झाली पाहिजे, सद्बुद्धी झाली पाहिजे. ती थोडीशी जरी असली
जसा स्फुल्लिंग आहे थोडासा जरी असला तरी त्यातून आणखीन 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 चेतूक जातो आणि त्याचा वन्नी ज्ञानवन्नी प्रगट होतो. ज्ञानवन्नी प्रगट झाला की अज्ञान संपतं. पण हे जे इथं सांगितलं दुसऱ्या अध्यायातलं महत्वाची गोष्ट आहे की काय आपल्याला मिळवायचंय, कुठं जायचंय.